आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजी शहर आणि परिसरातील खर्चीवाला यंत्रमागधारक तसंच यंत्रमाग कामगारांच्या प्रलंबित मजुरी वाढीच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनात अनेक वर्षांपासून मजुरी वाढ न झाल्यानं यंत्रमाग उद्योगाशी संबंधित घटक आर्थिक अडचणीत सापडल्याचं नमूद करण्यात आलंय। मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटलंय की इचलकरंजी शहर, परिसर तसंच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर यंत्रमाग उद्योग चालतो। मात्र खर्चीवाला यंत्रमाग धारकांना 2013 नंतर आजपर्यंत कोणतीही मजुरी वाढ मिळालेली नाही। वाढती महागाई, वीज बिल, घर भाडं, जीवनावश्यक वस्तूंचे दर आणि इतर खर्च यामुळे यंत्रमाग धारकांचं आर्थिक गणित कोलमडलं असून अनेकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठीण झालंय। त्याचबरोबर यंत्रमाग कामगारांनाही 2017 पासून मजुरी वाढ मिळालेली नसल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। शासनानं जाहीर केलेल्या किमान वेतनानुसार मजुरी देण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली असली तरी त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला। परिणामी कामगार वर्गात नाराजीचं वातावरण निर्माण झालं असून अनेक कामगार इतर व्यवसायांकडे वळत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नायब तहसीलदार संजय काटकर यांना याबाबत तातडीनं लक्ष घालून खर्चीवाला यंत्रमाग धारक आणि यंत्रमाग कामगारांची संयुक्त बैठक बोलवावी तसंच मजुरी वाढीसंदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेच्या वतीनं देण्यात आलाय। यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा सचिव प्रताप पाटील, शहराध्यक्ष रवी गोंदकर, तालुका उपाध्यक्ष मनोहर जोशी आणि प्रमोद पाटील यांच्यासह मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी शहर विधानसभेच्या वतीनं माननीय प्रांताधिकारी यांना इचलकरंजी शहर परिसरातील खर्चवाल्या यंत्रमागधारकांना ताबडतोब मजुरीवाढ करा, त्याचबरोबर यंत्रमाग कामगारांनाही मजुरीवाढ जाहीर करावी अशी मागणी आम्ही आज माननीय प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदनामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे की 2013 साली यंत्रमाग कामगार आंदोलनाच्या वेळी जो करार झाला होता त्या करारामध्ये यंत्रमाग कामगारांना महागाई भत्त्याप्रमाणे मजुरीवाढ जाहीर करायला पाहिजे। त्याचबरोबर खर्चीवाले यंत्रमाग धारकांना देखील 2013 साली ट्रेडिंग कंपनीवाल्यांनी मजुरीवाढ दिली होती। 2013 नंतर आज तागायत खर्चीवाले यंत्रमाग धारकांना देखील मजुरीवाढ मिळाली नाही। त्याचबरोबर 13, 14, 15, 16 हे 2-3 वर्षे मजुरीवाढ खर्चीवाले यंत्रमाग धारकांनी कामगारांना दिली, पण 2017 पासून आज तागायत यंत्रमाग कामगारांना एक नया पैसा देखील मजुरीवाढ या यंत्रमाग धारकांना दिले नसल्यामुळे आज देशात व महाराष्ट्रात एवढी महागाई वाढली की या कष्टकरी कामगारांना जीवन जगणं मुश्किल झाले आहे। त्याचबरोबर यंत्रमाग धारकांना देखील वाढलेले लाईट बिल, स्वतःचा दर, मिल स्टोअरचा सायजीचे दर, इतर जे काही महागाई वाढलेले आहेत त्या देखील महागाईला यंत्रमाग धारकांना समोर जावे लागते। म्हणून आम्ही उद्या जी मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांना मजुरीवाढ मिळावी, त्याचबरोबर कारखानदारांना पण मजुरीवाढ मिळावी अशी मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इचलकरंजीचे प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर गेल्या 15-20 दिवस झाले मजुरीवाढ आंदोलन गावात चालू आहे, पण इचलकरंजी खासदार आणि आमदार या आंदोलनाकडे हे डोकून बघायला देखील या लोकप्रतिनिधींना वेळ नाही। कारण या इचलकरंजीतल्या जनतेच्या जीवावर निवडून यायचं आणि निवडणूक झाल्यानंतर या जनतेकडं डोकून बघायचं नाही असली अवस्था या इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधी असून ते आम्ही कदापि सहन करणार नाही। इचलकरंजीच्या यंत्रमाग धारकांचा विषय उद्याच्या उद्या ताबडतोब निकालीत काढावं, त्या अन्यथा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही या निवेदनामध्ये देत आहोत।